दादा त्याला किती बाय 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 बाबू. दुसरा बाबू फिश अडकला जरा, फिश अडकला थोडासा. दुसरा बाबूला पण बाय 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 बाय. Yeah, my boy. बाईकची गरज नाही. काय सुंदर दिसतंय यार. फुल लुक दाखवायचं का काय पहिले दिसतोय हा, म्हणजे माझं काहीच नाहीये काय इथं. दिसतोय माझं काहीच हा नाहीये मी नाही हा काय दिसतोय हा आपण असं चुप. अगं, खरंच चला म्हणजे तुम्हाला खरंच. मिरर मध्ये दाखवते. ग बस आता नको माझी तारीफ करू. चल बाजूचा कचरा इग्नोर करा प्लीज. कसे दिसतोय आम्ही खरं खरं सांगा. खमागणी खंबागणी तसं नाही इकडे राजस्थानचं पण गाण्यावर त्याच नाचणार. फक्त माझा कंबर पट्टा राहिला घरी, नाही तर मग एक नंबर लुक झाला असता. यार आता पण But छान overall असा दिसतोय, look तू आहे. सुंदर आहे. मी बनवू का तुझा कंबरपट्टा? ठीक आहे चालेल. सो येस दिस इज द लुक फॉर द फायनल वेडिंग डे. आणि आता गाडी खाली आली तर आम्ही निघतोय. बाय 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 बाय. फायनली द ब्राईड इज हिअर. ब्राईड इज हिअर. ब्राईड इज हिअर. मिलाप झालेला आहे. मिलाप. बाबू इकडे बघ मागे. एवढा सुंदर लुक केलाय आणि अशी जीप बाहेर काढताय. हॅलो छान दिसते तू. दाखवलं ऑलरेडी दाखवलं. परत दाखवतो. काहीतरी ग्लिच झाल्यामुळे इथं मी काहीतरी फालतूचीच बडबड करत असणार. बडबड ओ माय गॉड ऊन लागते टेनिंग होती असं करत चैतन्याला शानपणा शिकवत काहीतरी मी तर गप्पा मारत होते. आणि त्याला म्हटलं चल खोटीपणा मत कर, चल. मग इथं त्याने मला करेक्ट केलेलं असतं, जे मला हळूच कळलं की ओ दिस इज राईट. पण तरी मी कुठं ऐकणार. अँड दिस इज माय काय म्हणतात माझ्या केसांचा व्ह्यू बघा. चला मस्त. हा नवरीला पण बघूनच घ्या, पण माझ्या केसांना अरे काय करतोय हा. एनिवेज इथं मला डान्सला बोलवलं आणि बरं झालं इथं रेकॉर्ड नाही झालं, कारण ऑफ बीट चालले होते मी. सो ती बीट ऐकून तुम्हाला तसंही काही फायदा झाला नसता, कारण सगळं ऑफ बीट होतं. पण तरी पण तुम्ही थोडंसं असं बीट बघून घ्या. ती बीट ऐकून तुम्हाला फीट आली असती. आणि इथं होते आमचे जावई बापूस, म्हणजेच हर्षलचा नवरा. आणि मग इथं मी सगळ्यांना म्हणते मी तुला बघून डान्स करणार जबकी सगळेच क्लूलेस होते. त्याच्यामुळे नो आयडिया. आणि मी तर हर्षलला शोधते की अरे हर्षल काय नाले. कारण इतकी मी क्लूलेस होते की हर्षलची एंट्री ही तर नव्हतीच. हे मला माहीतच नव्हतं. लहानपणाची मैत्रीण ना, बाय द वे लहानपणाची मैत्रीण. आणि मला काहीच माहिती नाही आहे. ये है मेरी स्माइल जब मैं देती हूँ, जब मेरे को पता है कि मेरा एम्बॅरेसमेंट वाला मोमेंट आणणे वाला है. आणि ही तर मी तुम्हाला बीट देते. आओ सजनवा काय पधारो मारो देश खमाघनी. बस एवढंच बघायला भेटणार तुम्हाला. माझा डान्स बघायला भेटा. यू आर नॉट दॅट लकी. खमाघनी येस. आणि हिथं होती तिची एंट्री. किती सुंदर दिसते. तसं मी कधी नेहमी म्हणत नाही, पण आज म्हणते हर्षल तर ऐकून घे. सुंदर दिसतेस यार. एकमेकांना तुम्ही खूप छान शोभता यार. एकदम म्हणजे छान. एकदम मस्त. आणि हर्षल माझ्यापेक्षा चांगला डान्स करते हे बघून मी हादरले. आणि त्याच्यामुळे मी सगळे स्टेप्स जेवढे येत होते तेही विसरले. एनिवेज दॅट वॉज इट फ्रॉम माय डान्स मॅन. चला काय आलं? रडायला आलं का ग? कोण आहे बच्चा? हर्षल तुझे? अरे दिल्ली तुझे ढूंढे. सो काय झालं मगाशी एवढं आम्ही 1-2 व्हिडिओ काढले, पण त्याचे आवाजच रेकॉर्ड नव्हते होत. माहित नाही का काहीतरी ग्लिच झाला होता. बट एनिवेज नाव मी त्याला व्हॉइस ओव्हर देईल. काहीतरी नाही, जे झालं त्या सिच्युएशनचं तेच. आता ऑलमोस्ट झालंच आहे लग्न. किती वाजलेत? 12 वाजलेत. आणि आता मस्त आम्ही जेवण करू आणि हॉटेल रूमवर जाऊ आणि 6 वाजताची आमची रिटर्न बस आहे. खूप क्विकमध्ये झालं यार लग्न. जेवढ्या कालच्या फंक्शन जेवढ्याशी लेंदी झाली तसं लग्न नाही. लग्न एकदम टाइमवर झालं, क्विक झालं, खूप सुंदर झालं. आय थिंक जसं हर्षलला हवं होतं तसं झालं. तुला आवडलं का लग्न? मला आवडलं. जरा वेगळाच एक्सपिरियन्स होता गुजराती लग्नाचा. आणि मी मस्त गुजराती आउटफिट आणि मी पण. फोन इतका तापतोय खूप जास्त इकडे की डायरेक्ट शटडाऊन होते. तर आम्हाला जास्त व्हिडिओ शूट नाही करतात. 1 मिनिट पकड बरं, मला टेम्परेचर बघू दे किती आहे. आता आम्ही आहोत शहादामध्ये. चेक द टेम्परेचर. नंदुरबारमध्ये आम्ही. नंदुरबार 34 डिग्री. 34 डिग्री स्टिल फाईन होती.
म्हणजे एवढं पण फाईन नाही, पण बाहेर उन्हात गेलं ना तर फोन एवढा गरम होतं ना तर चार्जिंगला पण नाही लावू शकत. व्हेरी डेंजरस सीन. आता आम्ही बसतोय जेवायला मस्त चिकनमध्ये छान छान झाला packing. गरम झाला. काय गरम झाला नाही व्यवस्थित आलं. आणि तिथे मस्त आता टी व्ही वगैरे लावला आहे. तिथे जेवणाचा आस्वाद घेता घेता तुम्ही लग्नाचे काही क्षण हे करू शकता मला का, तर नुसतं ताण लागतं. कारण गरम होतं ना. आणि 6 वाजताची आपली बस आहे. बस आहे, येस. मस्त बसमध्ये झोपायचं आणि सकाळी पुण्याला I'm पोहोचायचं. so glad उद्या सॅटर्डे संडे. एवढी चिडकी आहे, मला वाटलं नाही का तिने सोडली फक्त अशी ढकलली असेल जाऊन तिने अशी अरे कारण किती घाण आम्ही होतं आमचा बाई व्हिडिओ ते. बघतोय चॅलेंज वाला. चैतन्यच्या डोळ्यात पाणी आलं. किती घाण होतं भाई ते, किती. अरे मग मी जरा रेज मध्ये आले होते, रेज मध्ये. एवढी घाण चिटिंग. आता आम्ही आलोय मॉल मध्ये, शहादाच्या मॉल मध्ये. शहादा मॉल. कारण आम्हाला एव्हरीथिंग इज इंटॅक्ट आणि बसमध्ये त्याचा बसायचंय. expire नाही, हां. तर मग आम्ही इथे आलोय. माझ्या मा तूप साखर लोणी, माझ्या मा बोणी. मला नाही माहिती मी काय बोलले आता. चल पटपट पटपट घे. हाईड अँड सीक, हाईड अँड सीक Free आहे muesli. म्हणून घ्यायचं. म्युसली कोण खात येडा यार, तू बसमध्ये बसून म्युसली खाणारच का? बस एवढे बिस्किट खूप झाले खूप झाले. काका एकदम ग्रेट आहे. डायरेक्ट बसच्या बाजूला उभं गेलंय, एकदम बसच्या बाजूला. रितसर सामान काढायचं आणि डायरेक्ट इथे टाकायचं. डेंजर आहे भाई काका. अरे सहलीला जायचं एक नंबर काम असतं जेव्हा असं चार्जर भेटतं. लास्ट टाइम फक्त हे होतं तर प्रॉब्लेम झाला ना. आता हे आहे ना, प्रॉब्लेम नाही. फोन ठेवायला पण आहे. अरे ब्रोस्की त्यांना मदत करतो ना. ओके ओके, थँक्यू. शिवलरी शिवलरी इज नॉट डेड माय फ्रेंड. शहादा. खूप लोक चुकीच्या बसमध्ये चढतात इथं. सो प्रॉब्लेम इज की या बसचं नाव आहे साईराम, श्री साईराम. एक बस इथं नाव आहे ओम साईराम, एकाचं नाव आहे साईराम. हे 3 वेगळ्या बस आहेत. सो लोकांना कन्फ्युजन होत आहे. बट एनिवेज आम्ही बसचा नंबर बघून चढलो श्री साईराममध्ये. सो वी आर सेफ. एसी चालू आहे का? नाही नाही चालू आहे. एवढा नाही आहे म्हणजे, पण अरे मीच नाही एसीच्या खाली ना, म्हणून मला एसी लागत नाही. अरे उशी पण आहे ना टेकून बसायला सूट्स बघायला. कसा आहे माझा बाबू, सगळ्यांना हेल्प करतो. मला म्हणूनच तू आवडतो चैतन्य. तू स्त्री समाजाला मदत करतो. जर दोन्हींना करतो. स्त्री, पुल्लिंग, इतर समाज सगळ्यांना मदत करतो माझा बाबू. त्याला नुसतं एसी द्या आणि झोप द्या आणि छान छून खायला द्या. माझा बाबू खुश होऊन जातो. ऑल गुड. पडदे लावतात. मी जरा पुरुषासारखी बसते ना. मी तर थोडी पुरुषासारखी बसते ना, तर मला लाज वाटते. जरा पडदा लावतोस का? गरम होते यार मला. अरे मग ते कर ना, एसी पे बीसी. बघ स्पीड वाढला बच्ची. हो बघ स्पीड वाढला. स्पीड वाढवला मी आता. आला ना प्रियस्की जीएसकी जीएसकी. प्लेन मध्ये काय नसतं भाई असं. काय असं झोपायला असतं ना, बिझनेस क्लासमध्ये असतं. पण आपली लायकी नाही अजून बिझनेस क्लास. बस बिझनेस क्लास. बट हे बस पण आपली लायकी येणार. आपला तेच आईला पण नाही म्हणणार. ऑगस्ट. दिस ऑगस्ट. August 2026 is going to be life changing for us. हे माझं इंट्युशन आहे, ह्याचं इंट्युशन आहे, सगळ्यांचं इंट्युशन आहे की August 2026 is going to be a life changer for us. So let's hope for the same. आता सध्या आम्ही बसच्या बिझनेस क्लासमध्ये बसलोय. ह्याच्यानंतर ट्रेनचा बिझनेस क्लास. सो जसं की मी टॉपिक काढलं होतं चैतन्य, माहीत घालायचं का थांब बघू दे. मी चैतन्याला म्हणत होते की आतापर्यंत माझ्या फ्रेंड्सच्या लग्नासाठीच आपण फिरलं. नेहाच्या लग्नाला यवतमाळ, आयुषी मोहितच्या लग्नाला हरियाणा, आणि आता हिच्या लग्नाला शहादा. तुझ्या कुठल्या मित्राच्या लग्नाला आपण मला फिरणार कोण आहे असं? फ्रेंड्सच नाहीत ना. माझे सगळे फ्रेंड्स पुण्यातले आहेत. त्यांच्या लग्नाला मी तुला घेऊन गेले ऑलरेडी. शुभम. शुभमच्या लग्नाला. येस. एकच मित्र आहे ह्याला, शुभम. शुभम. ये सुन के शुभम सीबी हो गया होगा. इनसाइड जोक्स.
हा जरा इकडे जरा राजस्थानी छोकर झालाय. छान दिसत होता पण चैतन्य आज तू खरंच. थँक्स यार, थँक्स. तुझं पण लुक मस्त केला होता तो. आवडला आपल्याला. पण मला गुजराती. इथं हे झाले रॅश आलं. आता बघू आता ह्याचं काय करतात. बिफोर पीपल जम्प टू एनी कन्क्लुजन इन व्हिडिओज, मला इथं तो फेक ज्वेलरीवाला अख्खा रॅश आलाय कारण इथं खूप घाम येत होता त्यामुळे. रॅश नाही, मी तुम्हाला सांगतो, हिने ते टाईट घातलं होतं. मी तिला म्हणत होतं एवढं टाईट नको घालू. तू मला शांतपणा शिकू ऐकतच नको. नाही. शांतपणा शिकू नको. मी शांतपणा नाही शिकवलं की मग बरोबर तुझ्याबरोबर असं काहीतरी होतं. जेवढी मिशी ना तेवढी कापून टाकते. आता मी दाढी काढणार आहे पण फक्त मिशी या पुढनं तुम्हाला ब्लॉग्स मध्ये फक्त वैष्णवी ही दिसणार आहे, चैतन्य दिसणार नाहीये. मी दाढी काढणार आहे. दाढी काढण्यात फक्त मिशी ठेवणार आहे. काय काय करू मी या मुलीचं, काय करू. अजून बस निघाली पण नाही आहे. ॲक्च्युली आत्ता निघाली. बच्ची ते रात्री Solid मस्ती. आता मी मस्त लावणार आहे सूट्सचा एक एपिसोड. पॉवर बँक जोरात बोल ना. आता मी मस्त लावणार आहे सूट्सचा एक एपिसोड आणि पॉवर बँकची पण गरज नाही बिकॉज इथे हे आहे. तुम्ही बघता बघता मस्त मस्त. व्हेरी डेंजरस वुमन. वुमन ओनली खादाड कोंबडी. दे जरा मला पण एक तास. मी कोंबडी आहे ना. मग मी कोंबडा आहे ना, दे ना मला पण. मग मराठी उडावण्याचे असंच आहे आमचं दोघांचं जीवन. आम्ही दोघं एकमेकांसाठी आशेच आहे. नुसतं एकमेकांबरोबर आता दिवस रात्रभर फक्त शिसूला वेगळा जातो. बाकी जिथेही जाऊ तिथं एकत्र असतो. हेच आहे आमचं छोटंसं जग. काय वाटतं बाबू तुला ह्याच्यावर? हा, अग्रीड. अग्रीड. बाय बाय. कळणे कुठं थांबणार आहे. खालसा पंजाब काहीतरी असं होतं. मग ते रोटी सरसं बसता कसा हसतो बाबू तो, कसा हसतो. गोड हसतो रे, हस नाही का प्लीज. आले गोड हसतो कसा. मग ते रोटी सरसं बसता. तू एवढी खुश का होते मला तेच कळत. मेरे को ये जो सफर का ही था मैं सफर बाई, कर कसलं दिसतंय यार. मी ना माझ्या अर्ली लाईफमध्ये खूप ट्रॅव्हल करायची. असंच स्लीपरने निघाले गोवाला किंवा ट्रेनने मनालीला ह्याला त्याला. सो म्हणजे खूप आवडायचं मला ट्रॅव्हल करायला. आणि ते अचानकपणे सगळं थांबलं होतं. बिकॉज तुला जॉब लागला होता आणि कोविड संपला होता. मी तुझ्या आयुष्यात आलो म्हणून तुझं थांबलं नाही. नाही, मी बँगलोरला गेले आणि त्याच्यामुळे ते थांबलं. बिकॉज पैसे एवढे जायचे बँगलोरमध्ये की फिरायला पैसेच नाही उरायचे. फिरायला पैसे असायचे आमच्याकडे. ही काही बोलते. पण त्यातल्या त्यात पण आम्ही तिथं खूप ट्रॅव्हल केलं. हम्पी, कोडाई, कूर्ग, मनाली, उटी केली ना मी. उटी. सो मैसूरला पण 2-3 वेळा. असं नाही की मी नाही गेलं, पण जे मी सोलो ट्रॅव्हल करायची ना मला त्याचा फील झाला. म्हणजे त्यावेळेस तुझ्याकडे टाइम होता. आता तुझ्याकडे टाइम आहे का? त्यावेळेस तू काय करायची? तुझ्याकडे जॉब होता त्यावेळेस? बट टेल मी वन थिंग, 2000 कॅन आय ट्रॅव्हल अलोन नाउ? नाही. एक्झॅक्ट. म्हणजे करू शकता. तुला जायचं तुला जायचं तर जायचं, नाहीच जाणार. आणि माझी पण इच्छा नाही होणार तुला सोडून जायची. बट आय एम जस्ट सेइंग की वो दिन भी मुझे याद आ जाते कभी की कसं मी एकटी जायची, सोलो ट्रॅव्हल करायची आणि लाईफचा आस्वाद घ्यायची. म्हणजे मनालीला तर स्पिती व्हॅलीला तर माझं आय ओपनिंग जर्नी होती. म्हणजे वेगळंच त्याने माझी लाईफच बदलली होती. सो ते सगळं आठवतं यार बाबू. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताना तेव्हा तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे किस्से आठवतात. अँड देन यू आर लिव्हिंग दोज मेमरीज अँड देन यू फील गुड. सो दॅट्स व्हॉट आय मीन मॅन. तू कुठे मी ट्रॅव्हल man. केलं? मी गोवालाच गेलो होतो फक्त एकदा. की जे असतात ना चाबरी पोरं पुण्यातली बस पकडून जातात गोवाला कसिनोला, त्यातला एक आहे. मी तिथं पीससाठी गेले होते. कॅफेज पॉप करायला, आम्ही तिकडे Beaches. टवाळ केली, मज्जा करायला गेलो. मी पुस्तक वाचायला गेले की बीचच्या इथं बसून पुस्तक वाचलं. एनिवेज आता आपल्या बाल्कनीमध्ये बीच तयार करून तुला पाहिजे सनसेटवर. असा फालतू काहीतरी बोलतो. नाही, थोडंसं असं बच्चे मी तुझ्यासाठी करायला बघ. आपला बाल्कनीचा एज आहे ना, तिथं एक असा कर्व टाकेल. त्या कर्वमध्ये वाळू आणून टाकेल ती बीचवाली. म्हणजे ती वाळू हवाल्या उडून घरामध्ये येणार. नाही नाही, तेवढं कव्हर करेल मी तिला, टेन्शन न घ्या. आणि वरती सनसेट, तू सनसेट बघत बघत त्या वाळूत पाय डुबायचे आहे. ह्याच्यावरनं मला आठवलं की काल जेव्हा फटाके उडत होते ना, हां. तर माझा अशी इच्छा आहे की कधीतरी मला असं फायर वर्कचा शो बघायचा आहे. आपल्या इंडियामध्ये मला माहित नाही कुठे असतो, पण असं चायना, दुबई वगैरे मध्ये असतात. पण कधी कधी असे पण असतं की ते डेडिकेटेड फायर वर्क्स करतात तुमच्या
पार्टनरसाठी. सो कधी जर तुला असं काही प्लॅन करायचं असेल माझ्यासाठी तर फायरवर्क शो पार्टनरसाठी. हो हो करतात लोक प्लॅन प्रपोजल वगैरेसाठी. आता मी तर तुझी बायको पण झाली तर तुम्हाला ग्रांटेडच घेशील की आता हिला काय पाठवायचंय, बट कधी केलं तर मला छान वाटेल. जस्ट लेटिंग यू नो, जस्ट लेटिंग यू नो. ओके, अशा असतात त्या बोळ्या बाबड्या बायका. आपल्या बोळ्या. ठीक आहे, तू नको करू, मीच बोळ्या स्वतःसाठी नवरे- करते. तू नको बोळ्या करू, नवऱ्यांच्या मीच मनात असं हळूच टाकून देतं. ठीक आहे, नको करू. माझी अशी इच्छा होती की कोणीतरी कधीतरी ते माझ्यासाठी करावं, पण तुलाही नसेल जमत तरी चोके मी करेल माझ्या स्वतःसाठी. आहे मी खंबीर. कसं आहे गेम कसं आहे पण नाही, माझी खरीच इच्छा आहे अशी. मग करतो बाबू करतोय. असं नाही एक लावलं दिवाळीला फटाका ते नाही का 7 जातात वरती फुटतात हे मग फायर वर्क असं केलं त्याला मारेन मी तुला प्रॉपर. बालेवाडी स्टेडियम मध्ये करू आपण, ठीक आहे. 10 मिलियन फॉलोअर्सला 10 मिलियन फॉलोअर्स बालेवाडी. 1 मिलियन तरी बोल ना. ओ सॉरी 1 मिलियन फॉलोअर्सला बालेवाडी स्टेडियम अख्खं बुक आणि तिथे फायर वर्क सगळे 1 मिलियन फॉलोअर्सचे. मेरे को तो एनीवेज तुम्ही बघा. सफर काही थांबे सफर का रहा. आवडतं यार, मला खूप आवडतं हे सगळं नजारे येणं. आई ग काय सुंदर नजारा आहे बाई, काय सुंदर नदी म्हणजे खालनं आपण कसं चाललोय. व्यवस्थी म्हणजे एवढी मोठी नाही पहिल्यांदा बघितली यार. काय बोलतो? हो काय ब्रिज बघ ना. मी काढतो ना बाबा, एवढं काय असं करत असतो. असं काय 2 बोट का दाखवतेस. सूर्य दिसतोय का? सूर्य तू आहे का एक सूर्य, 2 सूर्य. चंद्र ओके, तू एक चंद्र. आय सुंदर सुंदर सुंदर. माय गॉड, आणि सूर्य कसला लपतोय बाई. लपेंद्र एवढी मोठी तर पहिल्यांदा बघितली. नेचर इज ब्युटिफुल बाबू, कळलं? म्हणून ट्रॅव्हल करायचं असतं. यू आर माय नेचर. कधी कधी असं गोड कसं बोलतं काय माहिती येड. बाय 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 बाबू. दुसरा बाबू फिश अडकला, जरा फिश अडकला थोडासा. दुसरा बाबूला पण बाय 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 डुगी. चला बुबी, चला चला लेक चालली सासरला. चला लेक चालली. रडू का मम्मीला अश्विन? ज्योतिबाचं गुलाल लावलं. अरे यार तुला पण लावते जरा. मस्तीच करत असते मस्ती नसते करत मी, नीट लावते. सो येस, दिस इज हाऊ आर वीकेंड. म्हणता येणार यार, वीकेंड म्हणता येणार. पुणे टू शहादा, शहादा टू पुणे जर्नी होती. सकाळी आम्ही आलो, म्हणजे माझं घर जवळ होतं बस स्टॉप. आम्ही आमच्या घरी गेलो, मस्त मासे खाल्ले, पावभाजी खाल्ली पाहिजे. मजाही आ गया. म्हणजे मला वाटतं मी संध्याकाळी खाणारच ना. मी एवढं खाल्लंय. आणि नाव वी आर हेडिंग बॅक टू आवर होम. आणि मग आय थिंक बघू काय करायचं काय नाही करायचं माहित नाही अजून, पण आय थिंक आज स्ट्रीमिंग करतो बिकॉज आज सॅटर्डे आहे टेक्निकली. आणि आज गेलंच पाहिजे स्ट्रीमिंगला मला वाटतंय. रेसिडेंट इव्हिल 9 अजून कम्प्लीट झालेली नाहीये. सो दॅट वॉज इट फॉर दीज 2 days. आणि आपले सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स इंस्टाग्रामचे वाढत चाललेत. तर पण नाही नजर लागल्याचं नाही, पण मी तेच सांगतो की तुम्ही पण आमचा पार्ट बना. फक्त बघू नका व्हिडिओ, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा, कारण आमची मस्ती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. काय म्हणणे ये नजर लागेल पण अरे नजर नहीं लगती भाई, मस्ती रुकनी नहीं चाहिए. सबको एंटरटेन करेंगे भाई. यू नेवर नो, जशी आमची ग्रोथ होते तशी अजून आमच्या आजूबाजूच्या लोकांची पण ग्रोथ होईल. आणि जसं चॅनलची ग्रोथ होईल तशी आमची पर्सनल ग्रोथ होईल आणि कंटेंटची ग्रोथ होईल. यू नेवर नो, क्वालिटी वाढेल. स्ट्रीमिंग वरती जास्त लक्ष देत आहे मग आम्हाला. येस ठीक आहे, चालेल. चला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करा. जय शिवराय.